आज या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या जिव्हाळ्याचा एक विषय या ठिकाणी आपल्यासमोर मांडायचा आहे। आज उदगीर महाराष्ट्र नवमान शहर शाखेकडून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे। त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की उदगीर शहरामध्ये जे महा ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटर सुरू आहे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूटलूट असलेली अनेक तक्रारी आमच्या समोर आल्या। त्या संदर्भात आज आम्ही तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिले। आज सर्वसामान्य लोकांना लागणारी सर्व जी कागदपत्रे आहेत ती सर्व महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून आणि CSC सेंटरच्या माध्यमातून काढली जातात। त्याच्यामध्ये जातीचं प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिनल असेल, त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना जो पीक विमा भरायचा आहे तो सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं याच सेंटरवरनं त्यांना भरायचं आहे। त्यामुळे प्रत्येक कामं आज महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून आणि CSC सेंटरच्या माध्यमातून होत आहे आणि याचा फायदा उचलून हे ऑनलाईन सेंटरवाले सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी लूट करत आहेत असं निदर्शनास या ठिकाणी आहे। शासनाने हे CSC सेंटर देत असताना यांना प्रत्येक कागदपत्राचे शुल्क या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे। ते शुल्क घेऊन त्यांनी त्यांची ते फॉर्म भरावा, त्याची कागदपत्रे अपलोड करावीत आणि ती शासनाकडे पाठवावीत असा त्यांना नियम घालून दिलेला आहे। आणि संबंधित सर्व कागदपत्राचे दरपत्रक त्या CSC सेंटरवर दर्शनी भागात लावणे बंधनकारक असताना सुद्धा असे दरपत्रक लावले जात नाही आणि मनमानी भावानं जनतेकडनं या ठिकाणी पैसा वसूल केला आहे। उदाहरणार्थ एखादी जर जातीचं प्रमाणपत्र आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी शासनाने 69 रुपये हा दर ठरवून दिलेला आहे। पण त्या ठिकाणी 69 रुपयाची पावती ते देतात, पण प्रत्यक्षामध्ये 200 ते 300 रुपये, काही तातडीच्या प्रसंगामध्ये 500 रुपयापर्यंत जातीचे प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी या ठिकाणी महा ई सेवा केंद्राकडून पैसे घेतले जातात। त्याचबरोबर आता पीक विमा भरणा चालू आहे। प्रत्येक पीक विमा अर्ज भरण्यासाठी CSC सेंटरवाले शेतकऱ्याकडून 100 रुपये घेतात। खरं पाहिलं तर जी पीक विम्यासहित पावती निघते ती शुल्कासहित निघते पीक विमा। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचा पीक विमा जर 970 रुपये झाला तर त्या 970 रुपयामध्ये महा ई सेवावाल्यांची ती फॉर्म भरण्याची शुल्क सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असतं। पण ते पैसे तर घेतले जातात तर त्याच्यावरनं 100 रुपये एक्स्ट्रा त्या ठिकाणी शेतकऱ्याकडून घेतले जात आहेत। त्यामुळं महा ई सेवा केंद्र आणि CSC सेंटर हे सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे केंद्र बनलेले आहे। ही बाब आमच्या लक्षात आल्यामुळं आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार साहेबांना हा विषय त्या ठिकाणी सांगितलेला आहे। त्यांनी या सर्व CSC सेंटरवाल्यांना नोटिसा काढाव्या, दरपत्रक दर्शनी भागात लावण्यास सांगावे व शासनाने ठरवून दिलेले शुल्कच त्या ठिकाणी घेण्यास बंधनकारक करावे। यानंतरही जर काही जनतेला असं आम्हाला जनतेलाही आव्हान करायचं आहे की आपणास जर दरपत्रकानुसार निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे CSC सेंटरवाले किंवा महा ई सेवा केंद्रवाले मागत असतील तर महाराष्ट्र नवमान सेनेच्या कार्यकर्त्याशी